हॅलो हरे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, थोडा इको कमी करा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्माधिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता बदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्माधिक त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता बदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे. निशिदी निधाय संत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता बदनी दोष जाती. विठाला 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 ताळी वाजवा. विठाला 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 विभमेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गभामृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दासु तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वय श्री हरी
व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजबलकुशालं ध्यानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि शरण शरणजी हनुमन्ता शरण आलो रामदूता तुम्हालो रामदूता आलो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदि ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री नगद नारायणाला मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा वारकरी संतांचा वारकरी संतांचा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभेरू विठाला 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 ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पांडुरंग परमात्मा श्री संत नगद नारायण महाराज यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत हृदय सम्राट भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त असणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा अत्यंत प्रसिद्ध इको कमी करा आणि अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून भक्त शिरोमणी नामदेव महाराज संतांचा अवतार कोणाच्या उद्धाराकरता या मृत्यूलोकामध्ये झाला याचं वर्णन करतात। विठ्ठला विठ्ठला महाराजांनी आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून तिघा जणांची यादी या यादीचा निर्देश या ठिकाणी केलेला आहे। पहिला सांगितला दीनजन, दुसरा सांगितला दुराचारी आणि तिसरा सांगितला विषयासक्त। या तिघांच्याच उद्धारासाठी संतांचा अवतार या मृत्यू लोकामध्ये होतो। विठ्ठला विठ्ठला भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कुलभूषण श्री संत नगद नारायण महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्याच छत्रछायेखाली चालू असलेला हा आपला खंडारनाम सप्ताह श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी महादेव बाबा यांच्या कृपाशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य महंत आदरणीय शिवाजी बाबा यांच्याही कृपाशीर्वादाने श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय वंदनीय आदरणीय संभाजी बाबा यांच्या प्रेरणेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अथक अशा परिश्रमाने सुंदर अशा प्रकारचा हा आपला अखंडाराम सप्ताह आपल्या पाचेगाव नगरीमध्ये चालू आहे। भगवान श्री नगद नारायण महाराजांची कृपा आहे आणि ही कृपा अखंड आपल्यावरती राहावी म्हणून आपण हा केलेला छोटासा केविलवाना प्रयत्न आहे। विठ्ठला विठ्ठला या सेवेच्या निमित्ताने तुमच्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो। ज्यांनी मला हे सेवेचं निमंत्रण दिलं अर्थात श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य शिवाजी बाबा
बाबांच्या माध्यमातून, आदरणीय संभाजी बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आली. या सेवेच्या निमित्ताने तुम्हा सर्व श्रोत्यांच्या दर्शनाचा योग आज माझ्या जीवनामध्ये प्राप्त आहे. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. आज आपल्या कीर्तनाच्या साथीकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये सगळीची सगळे आमच्या नारायणगडाचे निष्ठावंत टाळकरी सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो. त्यामध्ये आता सगळेच जण बरं का, आता सगळ्यांचे नावं घ्यायला आपल्याला एक तर कीर्तन 4 वाजेपर्यंत करायचंय. 4च्या पुढं काय मी जाणार नाही जास्त. कितीपर्यंत करायचं? सगळ्यांचे नावं घेतलं असं 6 का? बरं 6 तर 6 काय तेव्हा काय नाही. चला सगळ्यांच्या चरणावरती दंडवत करतो. त्यामध्ये आमचे हरी महाराज आहेत, आदरणीय सिद्धेश्वर महाराज आहेत, आदरणीय बंडू महाराज आहेत, उगले महाराज आहेत, अनंत महाराज आहेत, आमचे संभाजी महाराज आहेत, आमचे गुरुबंधू हरिभक्तीपारायण भिल्लारे शास्त्री या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या चरणावरती वंदन करतो. आणि माझ्याबरोबर आलेले श्री हरिभक्तीपारायण शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं परम भाग्य आज असं आहे, कीर्तन श्रवणासाठी म्हणता येणार नाही, परंतु मला आशीर्वाद देण्याकरता आदरणीय बाबांची या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो. खरं म्हणजे मनाचा मोठेपणा करून आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. माझ्यासारख्याचं कीर्तन बाबांनी ऐकावं एवढ्या काय मी लायकीचं नाही बरं का, परंतु बाबांच्या तो मनाचा मोठेपणा आहे. बाबा स्वतः मला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा बाबांच्या चरणावरती वंदन करतो. आदरणीय बाबांच्या शेजारी बसलेले आदरणीय दुसरे बाबा या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याही चरणावरती वंदन करतो. उपस्थित सगळी महाराज मंडळी बरं का, सगळ्यांचा मला काही परिचय नाही. आदरणीय आमचे विठ्ठल महाराज आहेत, आदरणीय महेश महाराज आहेत, आमचे पेटी मास्तर या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे सुंदर अशी संसिस्टीम आहे, सुंदर चोपदार आहेत. सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ. विठ्ठल सेवेकरता जो आज अभंग आपण निवडलेला आहे तो आहे भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला संतांचा अवतार कोणाच्या उद्धाराकरता झाला याचं वर्णन करतात. ऐका, संतांचा अवतार या मृत्यूलोकामध्ये होतो. खरं म्हणजे नगद नारायण महाराजांचा अवतार सुद्धा दीनजनांच्या उद्धारासाठीच या ठिकाणी झाला आणि त्यांच्याच माध्यमातून आपण या भक्तिरसाला लागलो, या भक्तिपंथामध्ये, या संप्रदायामध्ये आलो. ही कृपा आदरणीय नगद नारायण महाराजांची आहे आणि तीच परंपरा अखंड आपलं गाव हे जोपासत आहे आणि ती कृपा आपल्यावरती अखंड राहावी म्हणून आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत. ऐका, संतांचा अवतार होतो तुम्हा मला जन्माला यावं लागतं. भगवान परमात्मा या ठिकाणी प्रगट होतो. तिघांचा विचार जर का आपण केला तुम्हा मला काय यावं लागतं, देव या ठिकाणी काय येतो आणि संत या ठिकाणी काय येतात याचं वाङ्मयामध्ये सप्रमाण वर्णन आलेलं आहे. काय बघा, भगवान परमात्म्याचे अवताराचे 3 कारणं सांगितले, तुमच्या आमच्या जन्माचे 3 कारणं सांगितले आणि संतांच्या सुद्धा अवताराचे 3 कारणं सांगितले. विठ्ठल विठ्ठल. ऐका, अर्जुनाने भगवान परमात्म्याला युद्धाच्या प्रसंगी हाच प्रश्न विचारला, तू युगानुयुगे अवताराला येतो म्हणतोस ना, मग कुठल्या कारणास्तव तुला जन्माला यावं लागतं? परमात्म्याने 3च कारणं सांगितले, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे देवाचं झालं कारण. तुम्हा मला जन्माला यावं लागतं. काय कारण? केले कर्म झाले त्याची भोग आली. केले कर्म झाले त्याची भोग आले, मेरे ऐसे कीती उपजले मेरे ऐसे कीती उपजले मेरे. केले कर्म झाले त्याची भोग उपजले मेरे ऐसे कीती उपजले मेरे ऐसे कीती उपजले मेरे ऐसे कीती. केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. मागच्या जन्मी जे आपण कर्म केलं ते कर्म फेडण्याकरता या परत दुसऱ्या जन्मामध्ये आपल्याला जन्माला यावं लागतं. ऐका, महाराज म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगा आले. ज्ञानोबराय म्हणतात आगा कर्मी जे उरावे तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मामुळे आपल्याला जन्माला यावं लागतं. ते एक प्रल्हाद शिंदेचं गाणं आहे बघा जुनं. खरं म्हणजे बाबांसमोर गाणं म्हणून आहे. तुम्हाला फक्त तो निर्देश करून देतो. हो, ते गाण्याचा भाव असा आहे किंवा काय,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. आपल्याला ते भोगावंच लागतं. एक वाक्य सांगू, कर्म तुम्हा मला भोगावं लागेल यात नवल नाही दादा. कर्म देवाला चुकलं नाही नामा म्हणे कर्म रेषा आणि देवादिका चुके ना देवादुका चुके. सांगू तुम्हाला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण क्षय पावला, गभारा सादर बरी गभारा सादर, परियेशी गभारा सादर, भिल्ले भिंदिले शारंधर, हो झाला पुरंदर सहस्र नयन, परियेशी गभारा सादर. कर्मामुळे प्रभू रामचंद्राला वनवासाला जावं लागलं, कर्मामुळे दशरथ राजाला मरावं लागलं, कर्मामुळे सीता मातेला प्रभू रामचंद्राचा वियोग सहन करावा लागला. काय झालं, सीता मातेला रावणाने नेल्याच्या नंतर अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. कुठं कुठं ठेवलं तूच सांग म्हणा आता. अशोक वाटिकेमध्ये ठेवलं. सीता मातेची सेवा करण्याकरता एक राक्षसीने होती. काय नाव तिचं? कोण? त्रिजटा. आजीने सांगितलं त्रिजटा. त्या त्रिजटेला सीता माता सांगते, प्रभू रामचंद्राचे चरण माझ्या जीवनामधून अंतरले आहेत. नक्कीच माझे पहिल्या जन्मामध्ये काहीतरी चुकीचं कर्म घडलं असेल. त्या कर्माचा भोग म्हणून आज मला प्रभू रामचंद्र माझ्या जीवनामधून अंतरले आहेत. ती सीता माता म्हणते, सांग ओ त्रिजटे सखयशी मात, देईल का वेगी भेटी श्री रघुनाथ, मन उतावीळ झाला निज दुरी पंथ, राहो ना शके माझा प्राण कुड्यात. माझा प्राण माझ्या शरीरामध्ये राहू शकत नाही. काय दुष्टाचरण होते म्या केले, तीर्थव्रत होते कवणाचे भंगिले, पत्नी पुरुषा गायी वत्सा बिघडिले, नकळे व संचित परंतु चरण अंतरले. मला माझं संचित, मला माझं कर्म कळत नाही, परंतु चरण अंतरले एवढं नक्की आहे. विठाला विठाला विठाला. कर्मामुळे तुम्हा मला जन्माला यावं लागतं. दुसरं कारण सांगितलं, आपल्याला वासनेमुळे जन्माला यावं लागतं. आहे का नाही? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. वासनेमुळे तुम्हा मला जन्माला यावं लागतं. ऐका, वासना माणसाने संपवली पाहिजे. आणि जोपर्यंत माणूस वासना संपवत नाही ना, तोपर्यंत त्याचं जन्म मरण संपत नाही. काय महाराज म्हणतात, तपांचा राशी जरी असला ना महाराज, तरी जर काय त्याला वासनेचा संग झाला ना, तरी त्याला परत जन्माला यावं लागतं. वा वा वा. जन्मधरी तरी तप बळी जन्मधरी, वासनेचा संग होयांतकाळी, वासनेचा संग होयांतकाळी, वासनेचा संग होयांतकाळी, वासनेचा संग होयांतकाळी. तरी तप बळी जन्मधरी, तरी तप बळी जन्मधरी, हो तरी तप बळी जन्मधरी. वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. तपांचा राशी जरी मनुष्य असला ना, कितीही त्याच्या जीवनामध्ये साधना असेल, कितीही तपश्चर्या असेल, अंतकाळाच्या वेळेला जर काय त्याला वासना निर्माण झाली, त्याला तरी परत जन्माला यावं लागतं. तरी तपोबळी जन्मधरी. उदाहरण फार मोठ्या माणसाचं उदाहरण आहे जड भरत राजाचं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. मला एक सांगायचंय, वासना संपवल्याशिवाय माणसाचं जन्म मरण संपत नाही.
महाराज म्हणतात किंवा वासनेचे मूळ छेदिल्या वाचून नव्हे या खंड न गर्भवासा. आणखीन एक प्रमाण आमचे गुरुजी सांगायचे, वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तरलोशे कोणी न म्हणावे. दोन प्रमाण सांगितले. जो एखादा म्हणत असेल ना मी तरलो आणि त्याची वासना जर काही शिल्लक राहत असेल ना, महाराज म्हणतात तो महामूर्ख आहे. विठ्ठला विठ्ठला. वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्म मृत्यूच्या बेड्यामध्ये अडकावं लागतं. वासनेमुळे आपण बंधनामध्ये अडकतो. आमचे गुरुजी विनोदाने दृष्टांत सांगायचे. काय झालं म्हटले, एक मनुष्य प्रवास करण्याकरता निघाला. जुन्या काळचा दृष्टांत, त्यावेळेस गाड्यांची वगैरे साधनं नव्हते, पायी प्रवास असायचा. सकाळी उठला, पत्नीला म्हणला मला प्रवासाला जायचंय, स्वयंपाक बनव. तिने स्वयंपाक बनवला, सुंदर जेवण केलं, पोट भरून प्रवास करण्याकरता निघाला. विठ्ठल महाराज प्रवास करण्याकरता निघाल्याच्या नंतर पत्नी हुशार होती. पत्नीने काय केलं, 2-3 भाकरी त्याच्या बरोबर बांधून दिल्या. हे घ्या म्हणे भाकरी. तो म्हणला अगं इथं 2-3 किलोमीटर जायचंय, जास्त लांब नाही. ती म्हणली नाही. जुन्या काळचा एक म्हण आहे आपल्याकडं, काय, भूक नसावी परंतु शिदोरी असावी. भूक जरी नसेल तुम्हाला तरी पण शिदोरी सोबत असू द्या. किती वेळ लागतो जायला, काय पायी जायचंय तुम्हाला, एवढ्या भाकरी जाऊ द्या. पत्नीला माहिती होतं हे पंक्ती दिसल्या की घुसतंय म्हणून. हो, पत्नी हुशार होती. पत्नीने ते काय झालं बाबा, आपण सोबतच आळंदीमध्ये राहिलो होतो. आमचा एक मित्र आहे आपले प्रशांत महाराज, तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतो मी, आम्हाला माहिती. त्यांनी नवीन मोबाईल घेतला आणि ते जेवायला आमच्याकडे असायचे रूमवर, इकडं आशुलिंग धर्मशाळेकडे. नवीन मोबाईल घेतला बरं का. मोबाईल घेतला आणि मला म्हणले गोविंदराव काय करा, हा नंबर माझा तुमच्याकडे राहू द्या. मी म्हणलं तुमचा नंबर माझ्याकडे कशाला, काय ना म्हणलं कुठं पंगत असली तर फोन करीचा. पत्नी हुशार होती, पत्नीला माहिती होतं हे पंक्ती दिसलं की घुसत आहे. भाकरी सोबत दिलेला. बरं, भाकरी सोबत घेतल्या, पोटामध्ये भूक नाही, प्रवास करण्याकरता निघाला. दुपारची वेळ झाली, उन्हाळ्याचे दिवस होते, आंब्याचं झाड होतं एका रस्त्याच्या कडेला, सुंदर आंबे लागलेले होते. त्यातले आंबे काही पाडायला लागले होते. आंब्याच्या दिशेने तो निघाला महाराज. त्याला इच्छा झाली आंबा खाण्याची. आंब्याच्या जवळ गेला, आंब्याच्या खाली गेला, 2-3 दगड मारले, 2-4 कायऱ्या पाडल्या, त्यातले 2-3 पाड पडले आणि ते आंबे खाण्याकरता त्या झाडाखालीच बसला तो आणि खायला लागला. झालं असं एक 10-5 मिनिटांनंतर त्या आंब्याचा मालक आला. आंब्याचा मालक म्हणला अरे 5-6 दिवसापासून माझ्या आंब्याचे आंबे कोणीतरी चोरतय, हाच असला पाहिजे. धरला महाराज आणि त्या आंब्याच्या झाडाला करकचून बांधलाय, पॅक एकदम बांधला दाब्याने. रूमनं काढलं, बाजूलाच आऊत होतं. रूमनं काढलं, जे झपकीला महाराज एवढा हाणला आणि तसाच बांधून ठेवला. त्या आंब्याच्या झाडाला बांधून ठेवला. बांधल्याच्या नंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. तो म्हणला मला या दाव्याने बांधले. काय म्हणला तो, मला दाव्याने बांधलंय म्हणाव तर रस्त्याने लोक जातात, त्यांना हे दाव बांधत नाहीत, त्यांना हा मालक बांधत नाही. विचाराच्या अंती त्याची गोष्ट लक्षात आली. तो म्हणला मी जे बंधनामध्ये अडकलो ना त्याला एकच कारण आहे, ते म्हणजे आंबा खाण्याची वासना. मला आंबा खाण्याची जर काय वासना झाली नसती तर या बंधनामध्ये मी अडकलो नसतो. मला काय सांगायचंय, वासनेमुळे आपल्याला जन्म मृत्यूच्या बंधनामध्ये अडकावं लागतं. माणसाने वासना संपवली पाहिजे. महाराज म्हणतात तुमचा आमचा जन्म होतो वासनेमुळे, तुमचा आमचा जन्म होतो कर्मामुळे. तिसरं कारण सांगितलं, तुमचा आमचा जन्म होतो पाप पुण्य समान झाल्याच्या नंतर. हो, पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी. तुमच्या आमच्या जन्माचे 3 कारण सांगितले, देवाच्या येण्याचे 3 कारण सांगितले आणि संतांच्या सुद्धा येण्याचे 3 कारण सांगितले. विठ्ठला विठ्ठला कीर्तन समजतंय सगळ्यांना, समजतंय ना. पाठीमाग चाललंय काहीतरी आपलं आहे का नाही, तसं नको व्हायला. भजन करत मध्ये मध्ये विठाला विठाला. आणि काय बघा, भजनाचं कारण तुम्हाला सांगतो. आम्ही आळंदीमध्ये राहत असताना वैकुंठवासी गुरुवारी जयराम महाराज भोसले बाबांकडे आम्ही पाठ शिकत असताना बाबा म्हणायचे, अरे आळंदीवरून सुटून गेल्याच्या नंतर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरणार आहात आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर लोकांकडून कीर्तनामध्ये भजन करून न घेता त्यांचं खातान, त्यांच्याकडून मोठं पाकिट घेतान, पैसे घेतान
आणि पैसे घेऊन जर काय तुम्ही त्यांच्याकडून भजन करून नाही ना घेतलं तर ते पैसे फेडण्याकरता तुम्हाला तो त्या लोकांच्या घरी बैल व्हावं लागल. काय व्हावं लागल पाठीमाग? काय व्हावं लागल? तुम्हाला वाटतंय की तुमच्या घरचा बैल व्हावं मी? शंकर महाराज काहींना वाटत असेल. चांगला दिसतोय, धडधाकट दिसतोय, जरा पांढरा दिसतोय खिलार. तुम्हाला वाटतंय की मला आऊत वडन? नाही वाढणार महाराज. मग भजन करा विठ्ठल विठ्ठल. आपला मुद्दा चाललाय भगवान परमात्म्याचे 3 कारण येण्याचे. तुमचे आमचे 3 कारण, संतांचे हे सुद्धा येण्याचे 3 कारण. पहिलं कारण सांगितलं, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया 1, झाडो संतांचे मार्ग 2, आणि आड राणी भरले जग 3. विठ्ठला विठ्ठला. संतांनी जे सांगितलेले वचन आहेत, संतांनी जे मार्ग सांगितलेले आहेत, त्या मार्गाचं सत्यत्वाने आचरण करून दाखवून आड रानातून धावणाऱ्या जीवाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतात. महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी संतांचे येण्याचे 3 कारण सांगितले. तुमचे आमचे 3 कारण सांगितले, परमात्म्याचे 3 कारण सांगितले. आणखीन 3 कारण सांगतो तुम्हाला. काय? भगवान परमात्मा हा भक्तवत्सल आहे. कोण आहे? भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे. तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत, आणि संत महात्मे हे दीनवत्सल आहेत. विठ्ठला विठ्ठला. देव भक्तवत्सल आहे. भक्ता करता देव या ठिकाणी येतो. एक वाक्य सांगतो तुम्हाला, देवाचे कितीही तुम्ही अपराध करा, काय देवाला तुम्ही कितीही शिव्या शाप द्या, काही करा देवाला, देव काही करणार नाही. परंतु तुमच्याकडून जर काय देवाच्या भक्ताचा अपराध झाला, देव सहन करत नाही. साहत गोविंदा नाही त्याचे, साहत गोविंदा नाही त्याचे, साहत गोविंदा हो हरिजनाची कोणा नघडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजनाची कोणा न घडावी निंदा, सात गोविंदा नाही त्याचे. कारण देव भक्त वत्सल आहे. भक्ताचा झालेला अपराध देव सहन करत नाही. कुणी असू द्या महाराज, कुणी असू द्या. देवाचा बाप असू द्या, देवाचा भाऊ असू द्या, देवाची बायको असू द्या. अपराध जर काय साधूचा केला, त्याला दंड करणार म्हणजे करणार. उदाहरण सांगतो, प्रभू रामचंद्राला वनवास झाला. वनवासामध्ये सीता माता लक्ष्मणजी सोबत गेले. 13.5 वर्ष पूर्ण झाले वनवासाचे. राहिले किती? किती राहिले? 6 महिने राहिले फक्त शिल्लक. 6 महिने राहिले. ती शूर्पणखा आली, तिचे काननाक लक्ष्मणजीने कापले, परत गेली. रावणाला सगळा वृत्तांत सांगितला. रावणाने ते मारीच मामाला तयार केलं. मारीच मामा हरण होऊन आला. कशाचं होतं हरण ते? नाही पण हरण होतं कशाचं ते? सोन्याचं. हा सोन्याचं होतं आहे का नाही? सोन्याचं होतं का सोन्यासारखं होतं? हा सोन्यासारखं होतं, सोन्याचं नव्हतं आजी, ते सोन्यासारखं होतं. हो, प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते सोन्याचं हरण नसतं. काय हरी महाराज? सीते सोन्याचं हरण नसतं. ऐकायला पाहिजे की नाही सीता मातेने? नाही ऐकलं. हरी महाराज देवाची ऐकत नव्हती. आपली अगरबत्ती कुठं लावता? ऐकलं नाही महाराज. नाविलाज झाला. होतो आपला बी देवाचा नाविलाज होतो तिथं. आपला काही का नाही. नाविलाज झाला. धनुष्य बाण हातामध्ये घेतलं. हरणाच्या पाठीमागे प्रभू रामचंद्र पळाले. बाण मारला. हरिण पडलं. आवाज केला कोणी? हरणाने, धाव लक्ष्मणा धाव. आवाज ऐकला दोघांनी पण. सीता मातेने सुद्धा ऐकला, लक्ष्मणजींनी सुद्धा ऐकला. सीता माता म्हणते, लक्ष्मणजी तुम्हाला गेलं पाहिजे. प्रभू रामचंद्र हे संकटामध्ये आहेत, त्यांच्या मदतीसाठी तुम्ही गेलं पाहिजे. लक्ष्मणजी जात नाहीत.
लक्ष्मणजी जात नाहीत. लक्ष्मणजी म्हणले संपूर्ण जगताला संकटातून बाहेर काढणारा माझा राम आहे, त्याला कुठलंही संकट पडू शकत नाही, मी जाऊ शकत नाही. ज्या वेळेस लक्ष्मणजी मदतीसाठी जात नाहीत हे लक्षात आलं सीतामातेच्या, सीतामाता लक्ष्मणजीला फारच अभद्र बोलल्या. तसं बोलायला नव्हतं पाहिजे महाराज, फारच अभद्र बोलल्या, फारच. सीतामाता म्हणते तुम्ही मदतीसाठी का जात नाहीत? आता माझ्या लक्षात आलं. एकनाथी रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर ओळी टाकली महाराज. सीतामाता म्हणते माझा अभिलाष धरुणी मनी, काय म्हणते? माझा अभिलाष धरुणी मनी वनाशी आला सेवक होऊनी, रामे राक्षसे वधिल्यावनी मज निज पत्नी करू फाशी. अहो लखनजी बद्दल, एका साधू बद्दल, एका महात्म्याबद्दल एवढं अभद्र जर काही बाई बोलत असेल ना, हिचा अपमान नक्कीच पुढे लिहिलेला आहे. रावण येतो सीतामातेला घेऊन जातो, 6 महिने रावणाच्या कारावासामध्ये राहावं लागतं सीतामातेला. काही कारण नाही महाराज साधूचा अपमान केला. विठ्ठला विठ्ठला साधूचा अपमान देव सहन करत नाही महाराज. आणखीन एक तुम्हाला सगळ्यांना कथा माहिती आहे, थोडा निर्देश करून जातो. भगवान श्रीकृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झाला. एक ना अनेक प्रयत्न कंसाने कृष्णाला मारण्याचे केले, एक ना अनेक. त्यामध्ये महाबळबट आला, सुंदर एक टांगे धोतर घातलं, अंगावरती पंचा टाकला, हातामध्ये पंचांग घेतलं, त्या गोकुळामध्ये फिरायला लागला. पंचांग सांगणार, भविष्य सांगणार, पंचांग सांगणार. महेश महाराज जमलं का? जमलं ना? येऊ का उद्या गावात? येऊ वाढतान का धान्य मला? गोकुळामध्ये फिरायला लागला. प्रत्येक बाईची महाराज काका आमच्या मुलाचं भविष्य सांगा. सगळ्या गोकुळातल्या मुलाचं भविष्य त्यांनी सांगितलं. नंबर आला यशोदा मातेच्या मुलाचा. यशोदा मातेने बोलवलं, काका या घरात. बसायला पाठ दिला, पाठीला पाठ दिला, पंचांगाला पाठ दिला, उदबत्याचा घमघमाट झाला. सुंदर त्यांनी वातावरण निर्माण केलं. आणि त्या वातावरणामध्ये तो म्हणला ये घेऊन तुझ्या मुलाला. यशोदा माता मुला कृष्णाला घेऊन आले. मांडीवरती कृष्ण जसा बघितला तसं त्यांनी नाक डोळेच मोडले. कोणी? त्या महाबळ भटाने. राक्षस होता ना महाराज. आणि राक्षसाला देवाचं तोंड पाहायला आवडत नाही महाराज. आपल्याकडे कसं आहे, राक्षसाला देवाचं तोंड पाहायला आवडत नाही. राक्षस कधी मंदिरात सुद्धा येत नाहीत. नाही येत, कारण आवडत नाही देवाचं तोंड बघायला त्यांना. नाही येत, नाही येत. सप्त्याच्या मंडपात येतात येतात. जास्त नको बोलायला, थांबायचं आणखीन 1-1.5 तास मला इथं. ऐका 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 ऐका. तो म्हणला तुझा मुलगा अजिबात चांगला नाही, एक काम कर, खड्डा खान त्याला पुरून टाक. कृष्ण म्हणला टाक पुरून, काहीच हरकत नाही. यशोदा माता म्हणली काका पंचांग उघडलं नाही, काही आकडेमोड केली नाही, लगेच तुम्ही असं काय सांगता त्याला मारून टाकायला? तो म्हणला याचं भविष्य बघण्याकरता पंचांगाची गरजच नाही, याचं तोंड बघितलं की भविष्य कळतं. म्हणले तोंड बघितलं की कळतं, पण कशामुळे मारून टाकू? याचे काही अपराध, याचे काही गुन्हे, काहीतरी सांगा ना, हा काय करण? तो महाबळभट म्हणला यशोदे तुला सांगतो, हा जो तुझा कृष्ण आहे ना, थोडा मोठा झाला ना, हा गोकुळामध्ये चोऱ्या करणार आहे. केल्या का नाही चोऱ्या देवानी? खरं सांगितलं खोटं सांगितलं? खरं सांगितलं. मारायचा का मग? नाही आताच नको मारायचं, ठीक आहे. हो. यशोदा माता म्हणली चोऱ्या करणार आहे, ठीक आहे, पण चोरी लई एवढा मोठा अपराध नाही महाराज. एवढा कुठला मोठा अपराध आहे लगेच मारण्यापर्यंत मर्जत जायची नाही. आणखीन काय करणार आहे? तो म्हणला कृष्ण थोडा मोठा झाला ना, ज्यावेळेस गोकुळामधल्या सगळ्या गवळणी स्नान करण्याकरता यमुना मातेवरती जातील ना, त्यांचे हा कपडे पळवणार आहे. मोठा गुन्हा आहे का नाही? मोठा गुन्हा आहे महाराज. यशोदा माता म्हणली जाऊ द्या ना काका, पोरं सोर असेल, होतच असते, चलत राहते, घ्या सांभाळून, मारण्यासारखा गुन्हा नाही. आणखीन काय? हे बघ म्हणले, आदलं मधलं तुला काय सांगत नाही, आता डायरेक्ट शेवटचं सांगतो. तुझा जो मुलगा आहे ना, हा याच्या सख्या मामाला मारणार आहे. मारला का नाही? मारला का नाही कंस? कृष्ण म्हणला त्याला तर एका बुक्कीतच मारणार, दुसरी बुक्की सुद्धा लागू दे. एकच बुक्कीत मारला कृष्ण. भागवतात ऐकत असाल, एकच बुक्की मारली छातीमध्ये, कंस मेला. कृष्ण म्हणला मारणार त्याला. आणखीन काय करणार आहे? तो म्हणला वेळ भरपूर झालाय, अभंगात प्रवेश करायचा आहे, लवकर हो, पटापटा सांगा. काही नाही म्हणला, हा तुझा कृष्ण याच्या सगळ्या कुळाचा नायनाट करणार आहे, सगळे कुळ याचं हा नरकाला पाठवणार आहे. पाठवलं का नाही? अहो सगळे यादव नरकाला पाठवले कृष्णाने, सगळे यादव. ते 2च राहिले होते, त्यातलं बी एक गेलंय वाटतं, एक राहिलं आहे की नाही? जाईन हळूहळू, ते कोणीच राहत नसतं.
सगळे यादव नरकाला पाठवणार आहे, हा एवढा तुझा विचित्र मुलगा होणार आहे, याला मारून टाक. कृष्ण म्हणला मारायचं असेल तर मार, हरकत नाही, काही माझी काहीच हरकत नाही. यशोदा माता म्हणली काका भविष्य तुम्ही सांगताय मारण्यापर्यंत तुमची मजल गेली, ठीक आहे, परंतु काल 2 दिवसापूर्वी गर्गमुनी आले होते. गर्गमुनींनी माझ्या मुलाचं फार सुंदर भविष्य सांगितले, फार सुंदर सांगितले. सगळ्या गोकुळाला मोहणारा हा मोहन होणार आहे, हो सगळ्यांचं चित्त हा चोरणार आहे, असं एवढं सुंदर भविष्य सांगितलं. तुम्ही एवढं विचित्र भविष्य का सांगता? त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं बघा. तो म्हणला यशोदे ते गर्गमुनी झालेत म्हातारे, त्यांच्या चष्म्याचा वाढलाय नंबर, त्यांना काय व्यवस्थित आकडेमोड जमले नाही. गर्ग तो चुकला गणिताशी. काय काय गर्ग तो चुकला गणिताशी. कृष्ण म्हणला बेट्या मला मारण्यापर्यंत तुझी मजल गेली, माझे सगळे गुन्हे तू आत्ताच सांगायला लागलास, परंतु मी सहन करतो, मी सहन करतो. माझा झालेला अहो भगवान परमात्म्याने शिशुपाळाचे 100 अपराध पोटात घातले, 100 अपराध पोटात घातले. कृष्ण म्हणला माझे अपराध मी सहन करतो, माझ्या भक्ताचा झालेला अपराध मी सहन करत नाही, कारण मी भक्तवत्सल आहे आणि माझ्या भक्ताचा अपराध करतो का तू? यशोदा माता घरात गेली, कृष्णाने पाटाला आज्ञा दिली, विटंबिले भट दिला पाठीवर. जे काका पाटाने मारला, एवढा मारला, प्रत्येक घरातला पाठ यायचा, प्रत्येक घरातला पाठ, काकाचा समाचार घ्यायचा, काकाचा समाचार. ते पोळपाट असतो आपल्याकडं, पोळपाट यायचा, काकाला मारायचा. काका उठला, पळायला लागला, गल्लीतून पळायला लागला, सगळ्या घरातले पाठ आले, काका मारला, एवढा मार. काका म्हणला आता गावातून आणि गल्लीतून आणि घरातून पळायचंच नाही. पळायचं कुठून? रानाने पळायला लागला, बांधाने पळायला लागला. दुपारची वेळ झाली होती, ते आऊतकरी आऊत हाकीत होते महाराज, भिलारे महाराज. आऊतकरी आपल्याकडं ते आऊतावर दाबायला काय असते? रुमणं. अरे रुमने उसळ्या मारायला लागले महाराज, रुमने उसळ्या मारायला लागले. आऊतकरी म्हणला सकाळीच 5 म्हणून आणली, रुमने उसळ्या का मारतात? ते रुमनं म्हणलं त्या आऊतकऱ्याला, आऊतकरी दादा एकदा फक्त काकाचं दर्शन घेऊन येऊ द्या, पुन्हा जर काय बिगर पाचरीचा हल्लो ना, नाव रुमनं ठेवू नका, नाव रुमनं ठेवू नका. निघाले 10-15 रुमने काकाकडं. काका अडवला बांधावर अडवला. काकाला म्हणले रुमने काका आमचा बी सीधा घेऊन जा. काका म्हणला रुमण्या हो बांधायला जागा राहिली नाही. हो ते म्हणले कोरडा सीधा देतो, कोरडा मुका मार. रुमण्याचा मार माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती? दाखवू काय मग? नाही, एवढा काका मारला, शेवटी काका त्याचं धोतर गोकुळातच विसरून गेला. विठाला 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 मला सांगायचंय काय, ब्राह्मणाची विटंबना का झाली? देवाचा अपराध केला म्हणून? नाही, साधूचा अपराध केला म्हणून. कारण भगवान परमात्मा हा भक्तवत्सल आहे, भक्ताचा झालेला अपराध देव सहन करत नाही. देव भक्तवत्सल, तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल. तुम्ही आम्ही फक्त आपल्याच कुटुंबाची काळजी करतो, आपल्याच म्हणजे आपल्या भावाच्या सुद्धा नाही. आमचे गुरुजी विनोदाने सांगायचे काय झालं म्हटलं, सुंदर गाव होतं, गावामध्ये 2 बंधू राहत होते, दोघांचे लग्न झालेले होते, योगायोगाने दोघांना 2 पोरं होते, दोघांचाही शेती व्यवसाय होता, दोघंही एक दिवस शेतामध्ये काम करण्याकरता गेले. झालं असं, मोठा भाऊ छोट्या भावाला म्हणला तू शेतामध्ये थांब, मी आपल्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करून येतो. मोठा भाऊ गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या जवळ आला, ट्रॅक्टर होता एक ऊसाचा, त्या ट्रॅक्टर मधला एक ऊस काढला, खांद्यावरती घेतला, घराच्या दिशेने निघाला. घराच्या अंगणामध्ये त्याचा एक मुलगा, त्याच्या बारक्या भावाचा मुलगा, दोघंही खेळत होते. दोघांनी बघितलं, एक म्हणला माझ्या बाबाने ऊस आणला, एक म्हणला माझ्या काकाने ऊस आणला. तो ऊस खाण्याच्या अपेक्षेने दोन्ही पोरं पळाले. समजतंय ना? जरा पटापटा चाललंय आपलं, बाकी काय नाही. ऊस बघितला, पोरं म्हणले काकाने ऊस आणला, दुसरं म्हणलं बाबाने ऊस आणला. तो म्हणला ऊस तर एकही, पोरं तर 2, काय करायचंय? हुशार होता, हुशारच होता, 5 वर्ष होता काय किंवा हुशार होता. त्याने खांद्यावरचा ऊस काढला महाराज, गुडघ्यावरती मोठमोठ 2 तुकडे केले. 2ही तुकडे तो हातामध्ये घेऊन चालू लागला. मुलं जवळ आले. मुलं जसे जवळ आले त्याच्या एक गोष्ट लक्षात आली. काय? काही नाही म्हटला, माझाच मुलगा नेमका शेंड्याकडच्या ऊसाकून आलाय, नेमका शेंड्याकडच्या ऊसाकून आलाय. मग काय करायचं? त्याने जास्त डोकंच लावलं नाही, डोकं नाही लावलं, हुशार होता तो. म्हणला या मुलांना या आणि हा घ्या ऊस. आलं लक्षात तुमच्या? अहो मुलं निरागस असतात महाराज, ते मुलांना काही कळत नाही. आपल्या वाट्याला जसा ऊस आला, ऊस घेतला, दोघंही ऊस खाऊ लागले. परंतु ऐका ना, हा झालेला प्रकार त्या बारक्याची बायको वरच्या मजल्यावरून बघत होती. वरच्या मजल्यावरून ती म्हणली बर
असं करतात प्रत्येक वेळेस माझ्या मुलाला पाण्यात बघतात. कारभारी यांच्याकडे आपलं म्हणून काय झालं, खाण्याचं पिण्याचं लिहिण्याचं काही असू द्या माझ्या मुलाला पाण्यात बघतात. बघते म्हणले येऊ द्या घरी त्यांना. रात्र झाली, बारकं घरी आलं. आल्याच्या नंतर झालं असं महाराज, तिने आदळापट चालू केली. आदळापट आपल्याकडे होते का? काय काय आदळीत बरं? ताट आदळीत येतं, तांबे आदळीत येतं, भगुने आदळीत येतं, ऐका नाही. लोईच रागीट बाई असली तर लेकरं सुद्धा आदळती. आणि असलाच नवरा अवसानात तर आदळी त्यात महाराज. अनुभव आहे मला. अनुभव म्हणजे मला नाही आदळलेलं ते ते म्हणजे काय आहे तुमच्यासारख्याचं बघून अनुभव आहे, बाकी काय नाही महाराज. राग आला तिला. तो म्हणला झालंय काय? ती म्हणले काय झालंय कसं झालंय मला माहिती नाही. आत्ताच्या आत्ता जर काय वेगळं राहत असेल तर चाला, नाहीतर मी निघून जाते म्हणे. कुठं? बाई बाई जाते मी माहेराला. आहे का नाही? माहेराला. तो म्हणला काय झालंय सांगतोय. दुपारचा घडलेला प्रकार सांगितला महाराज. त्याला फार राग आला होता. राग आला तोही तन 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 करत मोठ्या भावाकडे गेला. दादाला म्हणला दादा आत्ताच्या आता घरामध्ये भिंत पाहिजे, आत्ताच्या आता शेतामध्ये बांध टाकून पाहिजे, वेगळं राहायचंय. झालंय काय? तो म्हणला काय झालंय कसं झालंय सगळं तुलाच माहितीये. वेगळं राहायचंय मला, वेगळं राहायचंय मला, काही माहिती नाही. त्यावेळेस महाराज तुम्हाला झालंय काय हे तरी सांग ना. मग ते तुम्हाला असं असं झालंय. काय ना मला जे सरळ होतं ते क्रॉस झालंय. आलं लक्षात? जे सरळ होतं ते क्रॉस झालंय, जे सरळ होतं ते वाकडं झालंय, बाकी काही झालं नाही. मला सांगायचं काय, तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत. आपण फक्त आपल्याच कुटुंबाची काळजी करतो, आपल्या भावाच्या सुद्धा नाही. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा भक्तवत्सल आहे. तो भक्ताची काळजी करतो. तुम्ही आम्ही कुटुंबवत्सल आहोत, तो आपण फक्त आपल्याच कुटुंबाची काळजी करतो. परंतु संत महात्मे हे दीनवत्सल आहेत. आणि जे दीन आहेत ना महाराज, जे आत्मउद्धारापासून परान्मुख आहेत ना, त्यांच्या उद्धारासाठी संत महात्मे या ठिकाणी अवतीर्ण होतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. वा वा वा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. एकदा टाळी वाजवा आमच्या महाराज मंडळी करता सगळेजण जोरात जोरात. वा वा धन्यवाद. आपल्या गावातलं जर काय असतं तर किती जोरात वाजवली असती. लोकाला कौतुकच नाही राहिलं बाबा. लोकाला कौतुक नाही म्हणून लोक कवा बी नाराजच आहेत महाराज. म्हणलं रोते की हो सुरत ही वैसे
कौतुक करायला शिकलं पाहिजे महाराज. तुम्हाला सांगतो, लहान मूल जर का एक 5-6 महिन्याचं पाळण्यात टाकलं ना, ते लहान मूल वर फिरणाऱ्या फॅनकडे बघताना सुद्धा कौतुकाने बघतं, म्हणून ते आनंदी राहतं. आपल्याकडं काहीच राहिलं नाही महाराज. कुठलीही एखादी मोठी आश्चर्याची जरी गोष्ट सांगितली का, म्हणजे बरं बरं बरं, हो हो, काही कौतुकच नाही महाराज. वाजवा टाळी जोरात. काय नाही, शेजारी झोपलेले जागे होते, बाकी काही नाही. ऐका, महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीनजना. दीनजनांच्या उद्धारासाठी संत महात्मे अवतीर्ण झाले, कारण संत हे दीनवत्सल आहेत. दीनवत्सल आहेत. हो, दीनांचा उद्धार कोणीच करत नाही, कारण ते उद्धाराकडे जातच नाहीत. ते उद्धारापासून फार लांब आहेत, उद्धारापासून ते परांमुख आहेत, म्हणून त्यांचा उद्धार कोणी करत नाही. आणि संत महात्म्यांचा अवतार खास त्याच्याकरताच होतो, ब्रह्ममूर्ती. अर्थात साक्षात भगवान परमात्म्याचेच अंश असणारे संत या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात. आपल्या गाथ्यामध्ये 3 मूर्ती आल्यात बघा, 3. एक पापमूर्ती, दुसरी धर्ममूर्ती आणि तिसरी ब्रह्ममूर्ती. पापमूर्ती कोणाला म्हणतात? दुःखवितो बुडे सांगडीचा ताफा आणि आतताई पापाचीच मूर्ती. आतताई पापाचीच मूर्ती महाराज. दुसरं सांगितला धर्माची तू मूर्ती, भगवान परमात्मा धर्ममूर्ती, आणि संत हे ब्रह्ममूर्ती. तू का म्हणे सांगू किती, तेची भगवंताच्या मूर्ती. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीनजना. दीनजनांचा उद्धार करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी आले. ऐका, दीनांचा उद्धार कोणीही करत नाही, कारण ते आत्मउद्धारापासून परांमुख आहेत, जवळ नाहीत महाराज. ते आत्मउद्धाराच्या त्यांच्या ते नादीच लागत नाही. जन तरी देखे गुंतले प्रपंची स्मरण ते त्याचे त्याशी नाही. हो, ते त्याच्याच नादामध्ये महाराज, आहे का नाही. ते इकडं येतच नाहीत. मग त्यांच्या उद्धारासाठीच संतांची नियुक्ती या ठिकाणी होत असते. ऐका, त्यांना उद्धारासाठी कुठलं साधन नाही. त्यांनी जर काय ठरवलं ना, आता आपल्याला तीर्थामध्ये जायचंय, तीर्थामध्ये जरी हे गेले दिनजन, तीर्थ सुद्धा त्यांना जवळ करत नाहीत. उलट तीर्थामध्ये यांनी जर काय स्नान केलं ना, यांचं पाप जात नाही महाराज, उलट ह्यांना पाप लागत. महाराज म्हणतात, आत ताई बुडे गंगे आणि पाप लागे ज्याचे त्याचं त्याला पाप लागतं, त्याचं पाप जात नाही. म्हणले तीर्थ क्षेत्रामध्ये राहू. क्षेत्रामध्ये गेले, क्षेत्र सुद्धा यांना जवळ करत नाही. म्हणले मग आपण प्रायश्चित्त घेऊ. प्रायश्चित्त घेण्याकरता गेले महाराज, प्रायश्चित्ताने सुद्धा यांना जवळ केलं नाही. मोकलीला प्रायश्चित्ती आणि कोणी न धरी ती हाती. नंतर म्हणले वेदाकडे जाऊ. वेदाने सुद्धा यांना मोकललं. शेवटी गेले देवाकडं. देव म्हणले, अरे सगळ्यांनी ह्याला बाजूला केलंय, सगळ्यांनी ह्याला बाजूला केलंय, मग मी का जवळ करू. कारण देव मोकलण्याच्या बाबतीत 1 नंबर. देव अभक्ताला मोकलील यात नवल नाही महाराज. कधी कधी देव भक्ताला सुद्धा मोकलतो. तुकोबाराय म्हणतात, काय मोकलिले वनी आणि सावजाने वेडिले. अरे या संसारामधले जे विकार रूपी सावज आहेत ते मला फार त्रास देतात देवा. का न या रे जगजेठी दे भेटी एक वेळ, मला दूर तुम्ही करू नका. एका अभंगात महाराजांनी देवाची लाजच काढली महाराज. महाराज म्हणतात, अरे परंपरेची आमच्या घरामध्ये तुझी सेवा आहे देवा, आणि आम्हाला तू मोकलतो देवा, तुला लाज वाटली पाहिजे. महाराज म्हणतात, तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तुका मोकली तला जे कवना हे काने नशी, तुका मोकली तला जे कवना हे काने नशी. तुका मोकली तला जे कवना हे काने नशी, तुका मोकली तला जे कवना हे काय म्हणतात महाराज, देवा तुला लाज वाटली पाहिजे. तुझा शरणांगत शरण जाऊ आणि काशी, तू का मोकलिता लाज कवना हे का नेनशी. देव कधी कधी भक्ताला मोकलतोय. मग तुमची आमची काय कथा आहे महाराज. हो, तुमची आमची काय कथा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, आणि या लागी शरणांगता शरण्य मीची एकू. शरणांगताला शरण्य देणारा मी एकटाच आहे, परंतु तो अनन्य भावाने मला शरण आला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. देवानी सुद्धा जवळ केलं नाही, मग यांचा उद्धार करणार कोण. महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत
जगी अवतरले यांच्या उद्धारासाठीच संतांचा अवतार या मृत्यू लोकामध्ये होतो. अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, नारायणगावची चाल आहे वाटते. धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संतांचा अवतार हा दीनजनांच्या उद्धारासाठी होत असतो. माणसाने उद्धार करून घेतला पाहिजे, कारण उद्धाराचे साधन संत महात्मे आपल्याला कायम सांगतात. कारण नरदेह शरीर हे उद्धार करण्याकरता देवाने दिलेलं आहे. हा, कारण महाराज म्हणतात किंवा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. परत नरदेह शरीर आपल्याला हे प्राप्त होईल सांगता येत नाही. आता मागुता येईल फेरा, हा हे तो न घडे या नगरा. म्हणे तुया बंग भाव धरा, ओळखी नाही तरी झाला रागा. हरे राम कृष्णा, हरे राम कृष्णा. कान्होराज महाराज म्हणतात आता मागुता येईल फेरा, हे तो न घडे. आता हे परत घडणार नाही. नरदेह शरीर तुम्हाला परत मिळणार नाही. तुम्ही तुमचा आत्मोद्धार याच नरदेह शरीरामध्ये येऊन करा. महाराज म्हणतात किंवा शेवटची पाळी, शेवटची संधी महाराज. माणसाने शेवटची संधी चुकवली नाही पाहिजे, चुकवली नाही पाहिजे महाराज. आणि नरदेह शरीराची सार्थकता ही फक्त आत्मोद्धार करून घेण्यामध्ये सांगितली. काय असतं बघा, काही गोष्टीची सार्थकता असते आणि काही गोष्टीची निरर्थकता असते. जी वस्तू ज्या कामाकरता निर्माण झाली त्या वस्तूने तेच काम करणं म्हणजे त्या वस्तूची सार्थकता आहे. आणि जी वस्तू ज्या कामाकरता निर्माण झाली त्या वस्तूने ते काम न करणं म्हणजे त्या वस्तूची निरर्थकता आहे. काय झालं, सुंदर गाव होतं. त्या गावामध्ये एक पाटील राहत होते. त्या पाटलाची मुलगी लग्नाला आली होती. समोर एक पाटील राहत होते, त्यांची मुलगी लग्नाला आली होती. हा पाटील त्या पाटलाकडे गेला. पाटला मला, पाटील बा मुलगी लग्नाला आली, तुमच्या घरी द्यावी म्हणतोय. ते म्हणले ठीक आहे, काय अडचण नाही. काय हुंड्याचं वगैरे काय बोला. ते म्हणले हुंडा वगैरे काही नको, फक्त लग्न चांगलं करा. लग्नाचा बेत थोडा, जेवणाचा थोडा चांगला करा, बाकी आमची काही अपेक्षा नाही. फार मोठी मोठी मंडळी आमच्याकडे लग्नाला येणार आहेत. पाचेगावहून काही मंडळी येणार आहेत, काकड हिण्याहून काही मंडळी येणार आहेत, बेलोऱ्याहून काही येणार आहेत, बोरगावून काही येणार आहेत, आहे का नाही. नारायणगडाच्या जेवढे परिसरातली गाव आहेत सगळ्या परिसरातले लोक लग्नाला येणार आहेत. आणि जे ते थोडेसे म्हणजे जेवणाचे रसिक आहेत, जेवणाचा बेत थोडा चांगला करा मारा. हो, ते म्हणले काय करायचं, काही करा म्हटलं. नाहीतरी बघा लग्नामध्ये कुठल्या माणसाची काय अपेक्षा असते हे शास्त्रकारांनी लिहूनच ठेवले. कन्यावर येते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलमिच्छन्ती आणि मिष्टान्नम इतरे जना. काय मिष्ट ते लग्नामधली नवरी मुलगी विचार करते माझा होणारा नवरा थोडा गोरा गोमटा असावा, थोडा चांगला असावा, मुलीची इच्छा. परंतु मुलीच्या आईची वेगळीच इच्छा असते. मुलीची आई म्हणते कन्यावर येते रूप माता वित्तम. मुलीची आई विचार करते आपला होणारा जावाई दिसायला जरी चांगला नसला हरकत नाही, मालदार पार्टी पाहिजे जरा. नुसत्या गुलाबी गुलाबी नोटा त्या कुठं गेल्यात आता एवढं दिसत बी नाहीत महाराज. हा बंद होणार आहे का नाही, ते होणार आहे बरोबर. आणखी एकदा ते बाबा बोलणारच आहे. आज रात से 2000 की नोट बंद की जाएगी.
त्या नोटा दुसऱ्या दिवशी आपल्या रस्त्यावर दिसत्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कन्या माता वित्तम, मुलीची आई विचार करते होणारा जावई जरा मालदार पाहिजे, परंतु त्या मुलीचा बाप हा वेगळाच विचार करतो दादा, वेगळाच विचार. तो म्हणतो कन्या वरते रूपम माता वित्तम पिता श्रुतम. तो म्हणतो आपला होणारा जावई जरा हुशार पाहिजे, नसुद्या दिसायला चांगला, नसुद्या त्याच्याकडे पैसा, तो बुद्धिमान पाहिजे, हुशार पाहिजे. आणि जर काय त्याच्याकडे पैसा भरपूर आहे आणि वरचा मजला रिकामा आहे, काय उपयोग आहे? लाखाचे 12 करीन म्हणे, असतील पैसे त्याच्याकडे काय करीन? एक तर भिशीमध्ये घालीन, नाही तर केबीसीत घालीन. केबीसी माहिती आहे का तुम्हाला? केबीसी माहिती आहे? आमच्या महाराज लोकांना लय माहिती. हो, ते केबीसी नावाचा चितफंड निघला होता एक पाठीमागा बघा. त्याच्यामध्ये महाराज नोकरदार गेले, व्यापारी वर्ग गेले, शेतकरी गेले. आतली गोष्ट सांगू का हळूच? महाराज लोक बी भरपूर गेले. महाराज तो म्हणला मुलगा जरा बुद्धिमान पाहिजे, हुशार पाहिजे, पैसे असून काही उपयोग नाही. कन्यावर येते रूप माता वित्तम पिता श्रुतम. परंतु जे बंधुजन वर्ग असतात ना महाराज, त्यांचे पाहुणे रावळे बाकीचे, ते विचार करतात आपण ज्यांच्या बरोबर सोयरीक जुळत आहोत ना, तो मुलगा जरा घरंदाज असावा, कुलवान असावा, शिलवान असावा, ही अपेक्षा कोणाची? बंधुजन वर्गाची. आणि आपल्यासारखे गेलेले नुसते मिष्ठान्न मित्र जना. लग्नात जेवणाचा बेत काय म्हणलं. दुसऱ्या दिवशी एक जणाला विचारलं, कसं काय झालं लग्न कालचं? ते मला जाळ झाला लग्नाचा. त्या म्हणलं का रे? म्हणलं 2 घास त्या माणसाने चांगले खाऊ घातले नाही. रोज रोज आम्ही त्याच्या घरी जेवायला जाणार होतो. काय असं कुठं लग्न असतंय का? पाटील म्हणला जेवणाचा बेत थोडा करा, चांगला करा, आणि जेवणाचा बेत बिघडू देऊ नका. म्हणलं काय करा? काही करा म्हटले. तुम्हाला गावरान बेत करतो, लाडू बनवतो म्हणले. कशाचे बनवायचे? घऱ्याचे सोपीत आपल्या आहे की नाही? घऱ्याचे सोपीत ना, नाही तर भांडवल बिघडणं आपलं. दुसरे सांगितले कोणी तर घऱ्याचे लाडू बनवले महाराज सुंदर. ते घऱ्याच्या लाडूचं असं आहे बरं का, ती चाचणी जर काय व्यवस्थित साधली ना महाराज, अगदी खुसखुशीत होतात महाराज, एकदम भारी होतात. चाचणी व्यवस्थित साधली तर ओठावर टाकले की लगेच पाणी होतं त्याचं. परंतु त्याची काय चाचणी बिघडली ना, नवऱ्याला हाणायला दगडाने हाणतच नाही शंकर महाराज. काही नाही, असा लाडू घ्यायचा, नवरा रेषेत येऊ द्यायचा चांगला. एका लाडूत नवरा बाहेर गेला पाहिजे उंबऱ्याच्या, लयच अवघड. काही काही महाराज महिलेच्या हातामध्ये फार मोठी जादू असते बरं का. आमचे गुरुजी सांगायचे काही काही महिला कोंड्याचा मांडा करतात. काय काय? कोंड्याचा मांडा करतात. आणि काही काही महिला मांड्याचा धोंडा करतात. एवढा अवघड काम महाराज. डबा भर मसाला आणि चव नाही कशाला, अवघड काम आहे. काय झालं, एकदा मी कीर्तनाला गेलो सातारा जिल्ह्यामध्ये, त्या परिसरामध्ये 2-3 वर्षापूर्वीची घटना आहे. जेवायला बसलो, भाजी एवढी तिखट झाली महाराज, एवढी भाजी तिखट झाली, माझ्या नाकातून गंगा यमुना वाहायला लागल्या. खाली त्रिवेणी संगम बी झाला. बाईने मंत्रच बदलला. बाई म्हणली महाराज तुम्ही भाऊ कितीच? मी म्हणलं ह्या भाजीतून वाचलो तर 2, आता एकटाच. अवघड आहे महाराज. काही काही बायाच्या हातामध्ये ते चव असते, ते नेमका बेत ठरला लाडूचा, आणि ते लाडूचा बेतच बिघडला. हो, निबर लाडू झाले महाराज. लग्न ठरलं शहरामध्ये, बीड सारख्या मंगल कार्यालयामध्ये. कुठल्या कार्यात करायचं लग्न? आता आशीर्वाद मध्ये करायचं आपलं हरिभाऊ जोगदन भाऊच्या इकडे वर तिकडं समर्थ. कुठं घ्यायचं? कुठं बी घ्या म्हणा, आहे का नाही? तो तुझ्याच हातामध्ये. आता कुठं लावायचं तर लाव म्हणा लग्न. तू लवकर सोड, फक्त 10:30च्या आधी सोडतो, काळजी करू नका. लग्न ठरलं शहरामध्ये, सगळे वराडी गेले आणि ते पोरं लागले नाचायला. हे जुने माणसं म्हणले, असे फेट्यावाले टोपीवाले, हे म्हणले पोरं सारखे नाचतात राव, लग्न वेळेवर लागू देत नाहीत. एक काम करू म्हणले, आपण पंक्ती धरून घेऊ. पंक्तीला बसले, पुंडलिकावर झालं. नेमकी पाटलाला जागा भेटली. त्या पोराच्या बापाला दाराजवळ पाटील बसला. सगळे पदार्थ वाढले. त्याच्यामध्ये मेन पदार्थ काय होता? लाडू विसरू नका. लाडू वाढला, पुंडलिकावर झालं. जेवायला सुरुवात केली, सगळ्यांनी हात घातले लाडूकडे. तसा पाटलाने हात लाडूकडे घातला. पाटलाने एका हाताने लाडू दाबला महाराज, लाडू फुटलाच नाही. तो म्हणला बर, एका पक्षाचं बहुमत येऊन सुद्धा सरकार स्थापन होत नाही का? मित्र पक्षाची मदत घेऊ. दुसऱ्या हातामध्ये लाडू घेतला, भाई माग सारली, जोरात बुक्की मारली. तुम्हाला वाटते लाडू फुटला? एक वाक्य सांगतो तुम्हाला, लाडू पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, फुटणारच नव्हता तो. मला बर, एका पक्षाचे बहुमत झालं, सरकार स्थापन व्हायना. मित्र पक्षाची मदत घेतली तरी व्हायना. काय करायचंय? म्हणला काय ना, आता आघाडी सरकार स्थापन करावं लागते आपल्याला. आलं लक्षात तुमच्या?
आघाडी सरकार तिकडे जाऊ नका बरं का. हो त्या लोकांपासून मी लय लांब आहे. अवघड काम आहे त्यांच्या नादी कोणी लागू नये. ऐका आघाडी सरकार लाडू उचला पाटलाने तोंडामध्ये घातला जसा लाडू दाबला लाडू फुटला नाही. लाडू लयच भारी होता लय चक्र होता. लाडूने वरच्या सभागृहामधले 2 सभासद खालच्या सभागृहामधले 2 सभासद रातोरात राजीनामा 4 सभासद फोडूनच लाडू बाहेर आला. लाडू काय फुटला नाही. घेऊन गेला तिकडे तो गुवाहाटीला त्यांना सगळ्याला याला घेऊन जाऊ द्या म्हणले. आता म्हणले असं सरकार चालू होते लाडू फुटत नाही काय करायचं. पाटलाला राग आला. पाठीमागं दार होतं दाराच्या फटीमध्ये लाडू घातला जोरात दार ओढलं. तुम्हाला वाटतं लाडू फुटला? फुटणारच नव्हता. लयच निष्ठावून कार्यकर्ता होता. किती फोन येऊ द्या जाणारच नव्हतं ते महाराज. लाडू फुटला नाही. दार जोरात ओढलं का दार बिजागिरी सगळं बाहेर आला ना महाराज. दारच महाराज त्यांनी बाहेर काढलं परंतु लाडू फुटला नाही. पाटलाला राग आला. पाटलाने हातामध्ये लाडू घेतला. पाटील म्हणला असा कुठं लाडू असतो का. असा कुठं स्वयंपाक असतो का आणि असं कुठं लग्न असतो का. लग्नामध्ये झाली धाराधारी चालू झाले भांडणं. लग्न बरं लग्नातल्या भांडणाला काही कारण लागत नाही महाराज. काहीच कारण लागत नाही. याचं कारण आहे लग्नामध्ये येणारे लोक सोयीने आलेले नसतात. 5-50 टाकूनच आलेले असतात. त्यांना फक्त कारणच पाहिजे भांडणाचं. जे भांडणं लागले जे धाराधारी चालू झाली बरं तिथं ते कार्यालयामध्ये लग्न तिथं का काट्यात का कुरडीत का दगडत मारामाऱ्या करायला तिथं काय होतं लाडू लाडू महाराज एवढे निवडक लाडू झालेले. पाहुण्याने उचलले टोपले. बघ पाहुणा मार पाहुण्याला बघ पाहुणा मार पाहुण्याला. सगळा सत्यानाश त्या लाडूचा लग्नामध्ये झाला. मुद्दा माझा असा आहे ऐका. तुम्हाला वाटतं का मी त्या लाडूचं सांगतोय. नाही 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 या लाडूचं या लाडूचं सांगतोय. लाडू लग्नातले खाणं ही लाडूची सार्थकता आहे. लाडूने मारामाऱ्या करणं ही लाडूची निरर्थकता आहे. तसं या नरदेहाचं शरीर आहे शरीराचं महाराज. नरदेह शरीर हे उद्धार करण्याकरता आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या नरदेहाने जर का आपण आघाव काही कुठाने करायला लागलो ना या नरदेहाची ती निरर्थकता आहे. म्हणून महाराज म्हणतात शेवटची पाळी पुन्हा परत जन्म तुम्हाला मिळणार नाही. याच नरदेहामध्ये तुम्ही देव होऊ शकता. नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. महाराज म्हणतात तुम्ही नरदेहाची संधी चुकवू नका परत भेटणार नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं नरदेहाची सार्थकता उद्धार करून घेण्यामध्येच आहे का. विठ्ठलची जाओ म्हणे जन्म आल्याचे सार्थक. नरदेहाची सार्थकता भगवत प्राप्तीमध्ये आहे. भगवान परमात्म्याला पाहण्यामध्ये. आणखीन सांगू तुम्हाला नाही तुम्हाला भजन करता येत नाही तुम्हाला कीर्तन करता येत नाही तुम्हाला सप्ताहामध्ये सामील होता येत ना मग तुम्हाला तुमच्या नरदेहाची सार्थकता करून घ्यायची ना तुम्ही सामाजिक कार्य करा. तुम्ही सामाजिक कार्य करा. चांगले काम घडून तुमच्या गावामध्ये आणा. ह्या तुमच्या नरदेहाची सार्थकता आहे महाराज. हो दुसरी गोष्ट नाही. पारमार्थ म्हणजे नुसतं भजन करणं कीर्तन करणं हाच नुसता पारमार्थ नाही. आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडणं आपल्या निमित्ताने चांगल्या गोष्टी चांगले कार्य घडणं हा सुद्धा एक परमार्थच आहे महाराज. हो गावासाठी झटा महाराज तुम्ही तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी झटा तुमच्या नरदेहाची सार्थकता आहे. सांगू तुम्हाला जेवढेही महापुरुष या ठिकाणी होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सगळ्यांनीच काय देवदेव केला नाही की सगळेच कीर्तन भजन करत नव्हते. परंतु आज सुद्धा आपण त्या महापुरुषाची आठवण या कीर्तनाच्या माध्यमातून काढतो कारण त्यांनी त्यांच्या नरदेहाचं सार्थक केलं. भगतसिंग राजगुरू सुखदेव हे पारमार्थिकच होते महाराज. पारमार्थिक म्हणजे भजन करणारे पारमार्थिक नव्हते. ते या देशाचं भजन करत होते म्हणून त्यांच्या नरदेहाचं सार्थक झालं. आणखीन वाक्य सांगू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारे बारकाले पोरं काही कळत नव्हतं त्यांना काही कळत नव्हतं. परंतु महाराजांनी त्यांना जवळ केलं आणि महाराजांनी त्यांना जवळ केल्याच्या नंतर एक 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 मावळा ज्यावेळेस धारातीर्थी पडायचा ना
धारा तीर्थी पडत असताना त्याच्याकडे एक स्वाभिमान असायचा. तो अभिमानाने सांगायचा, या स्वराज्यासाठी माझं रक्त सांडलं, या स्वराज्यासाठी माझा देह पडला, अभिमानाने सांगायचं. अहो काय प्रसंग आहे महाराज तानाजी मालुसरे यांच्या जीवनातला. एकुलत्या एक पोराचं लग्न आहे, एकुलत्या एक पोराचं लग्न. हातामध्ये अक्षदा आणि पत्रिका घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांकडे तानाजी मालुसरे गेलेत. राजांच्या हातावरती तांदूळ ठेवले तर राजाला सांगतात, राज लग्न आहे माझ्या मुलाचं, या तारखेला लग्न आहे, तुम्हाला लग्नाला यावं लागणार. त्यावेळेस महाराज राजे थोडेसे हसले. राजे म्हटले, ताना आलो असतो रे, परंतु तो समोर जो कोंढाणा किल्ला दिसतोय ना, तो कोंढाणा किल्ला मला सर करायचा आहे. आपलाच कोंढाणा, परंतु त्या पुरंदरच्या तहामध्ये तो कोंढाणा त्यांना द्यावा लागला. आपलाच कोंढाणा, तो कोंढाणा किल्ला मला सर करायचा. एक काम कर, तुझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पाड. तुझ्या मुलाला आशीर्वाद देण्याकरता मी स्वतः येईल. आम्ही मोहिमेवर जाणार आहोत. तानाजी मालुसरेंचं वाक्य त्यावेळेस तर तानाजी म्हणतात, वा राज, असं कुठं असतं का? आमच्या धाण्याने लढायला जायचं आणि आम्ही लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरवायचं, हे आम्हाला शिकवलं नाही, हे आमच्या रक्तात नाही, जमत नाही राज. कोंढाणा सर करण्याकरता मी जाणार. राजे म्हणते, अरे ताना तुझ्या मुलाचं लग्न आहे, असं करू नको. त्यावेळेस तानाजी मालुसरेंच्या मुखातलं वाक्य, आधी लगीन कोंढाण्याचं नंतर माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरेंनी मोहीम काढली महाराज. 450 मावळे सोबत घेतलेत. फक्त सोबत शेलार मामासारखा अनुभवी माणूस आहे. सूर्याजी मालुसरे सोबत आहेत. माघ वद्य अष्टमीची ती रात्र आहे, किरण अशा प्रकारचा अंधार आहे. आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या कोंढाण्याच्या पायथ्याला गेले, दोर बांधले, मावळेवरती चढले. एक दोर तुटला, एक 7-8 मावळे खाली पडले महाराज. दोर तुटून मावळे पडले. दगडावरती टमाटे फुटावे तसे मावळे त्या दगडावरती आपण फुटले महाराज. परंतु मावळे परत फिरले नाही बाकीचे. कारण खरा जो शूर असतो ना, खरा जो वीर असतो, तो रणांगणामध्ये गेल्याच्या नंतर परत माघारी फिरत नसतो. रणी निघता शूर न पाहे माघारी, परत माघारी फिरत नसतो. मावळेवरती चढले महाराज. गर्जना केली, हर हर महादेव, हर हर अशी गर्जना ज्यावेळेस त्या उदयभान राठोडच्या कानावरती पडली, उठला तो. आणि त्यानेही सुद्धा आज्ञा दिली सगळ्या सैनिकांना. घनघोर अशा प्रकारचं युद्ध झालं. तानाजी मालुसरे आणि ते दोघजण समोरासमोर युद्ध करण्याकरता आले. एक हात तुटला तानाजीचा. तानाजी माघारी फिरले नाही महाराज. हो, एका हाताने तानाजी मालुसरे लढू लागले. एक घाव वर्मी लागला तानाजींचा एक घाव वर्मी लागला त्या उदयभान राठोडाच्या. दोघही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले. आणि सगळ्या मावळ्यांनी महाराज तो कोंढाणा किल्ला सर केला. आनंद उत्सव सगळीकडे साजरा करू लागले. परंतु मावळे विचार करतात, तानाजी कुठे आहेत, सुभेदार कुठे आहेत? पाहतात तर काय, तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेत. आणि जवळ गेले महाराज. मावळे म्हटले, तानाजी काळजी करू नका, आत्ता तुम्हाला वैद्याकडे घेऊन जातो. हो, वैद्याकडे घेऊन जातो, तुमचे प्राण वाचतील, धीर सोडू नका, प्राण लगेच सोडू नका. तानाजी म्हटले, गड्यांनो एक वाक्य सांगतो, माझ्या मनामधली जी इच्छा होती ना, खऱ्या अर्थाने आज पूर्ण झाली. हो, ज्या वेळेस या स्वराज्यामध्ये मी आलो, महाराजांबरोबर मी ज्या वेळेस या ठिकाणी आलो ना, माझ्या मनामध्ये एकच इच्छा होती, एक ना एक दिवस नरदेह शरीर माझं या हिंदुस्थानासाठी, या स्वराज्यासाठी माझं खर्ची पडावं, नरदेह माझा पडावा, माझं रक्त सांडावं, अशी माझी इच्छा होती. आणि ती आज माझी इच्छा पूर्ण झाली. मावळ्यांना तुम्ही मला मरणाची भीती दाखवताय का? अहो, खरा जो वीर असतो, खरा जो शूर असतो ना महाराज, त्याला मरणाची भीती नसते. तानाजी म्हणतात, शूर मी सरदार म्हाला, काय कुणाची भीती, देवदेश धर्मापायी, देवदेश धर्मापायी, प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला, काय कुणाची भीती. तानाजी म्हणतात, अरे मरणाची भीती तुम्ही मला दाखवू नका. आम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, एक तर लढायचं, लढून मरायचं आणि मरून उरायचं. जिंकावे वा कटून मरावे,
हेच आम्हाला ठावे, लढून मरावे मरून उरावे, हेच आम्हाला ठावे. अरे मावळ्यानं तुम्ही मला सांगतात, माझ्या मुलाच्या लग्नाची तुम्ही मला आठवण करून देतात ना. आम्ही या देशासाठी धर्मासाठी आम्ही सगळेच्या सगळं आम्ही विसरायला तयार आहेत. देवदेश धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. मायेच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आम्ही आमच्या आईच्या उदरामध्येच ही झुंजायची रीत शिकलोत. तलवारबाजी आम्ही आमच्या आईच्या उदरामध्ये शिकलोत, म्हणून आम्हाला भीती नाही. तलवारीशी लगीन लागल जडली एडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल, लाख संकटे झेलून घेईल, आशिनी धाडी छाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, काय कुणाची भीती, काय कुणाची भीती. तानाजी मालुसरेंनी महाराज आपला देह ठेवला. एक वाक्य सांगतो, ज्यावेळेस तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले ना, भगवान परमात्म्याच्या जवळ तानाजी गेले असतील, देवाने आपल्या आसनावर तानाजीला बसवला असेल आणि एक मानाचा मुजरा तानाजीला देवाने केला असेल. देव म्हटले, वा तानाजी, तुमच्यासारखे शूरवीर मावळे बरेच राजांसोबत आहेत, परंतु आता माझ्याबरोबर कोणी नाही, म्हणून मी स्वतः तुम्हाला माझ्या जवळ बोलवले आहे. आम्ही जातो, तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी, विनंती माझी वाढ वेळ झाला. देव वाट पाहतोय तानाजी मालुसरेची. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग, बोलावी तो वाढ वेळ झाला. उभा पांडुरंग. परमात्म्याने तानाजीचा त्या स्वर्गा वैकुंठामध्ये सन्मान केला महाराज, आणि मानाचा मुजरा केला, मानाचा मुजरा केला. मला एक वाक्य सांगायचं तुम्हाला, तानाजी मालुसरेंनी परमार्थ केला नाही का? तानाजींचा परमार्थ तोच आहे, तोच परमार्थ त्यांचा आहे, स्वराज्य रक्षणाचा. हो, तुमचा आमचा परमार्थ भजन करण्याचा, सीमेवरती लढणाऱ्या जवानांचा परमार्थ आहे त्या सीमेचं रक्षण करण्याचा. हो, प्रत्येक एक भजन आहे बघा, फार सुंदर भजन आहे. मी नेहमी म्हणत असतो, वेळ भरपूर झालाय म्हणून म्हणत नाही. आदत बुरी सुधारलो, आता बाबांची आज्ञा म्हटलं 2 मिनिटात म्हणतो, बस हो गया भजन. म्हणजे हे काय कविता नाही बरं का, हे संत सूरदासजी महाराजांचं भजन आहे बघा, फारच गोड भजन आहे. थापटा का महाराज. साम आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. काय म्हणतात? आदत बुरी सुधारलो, मन की तरंग मारलो, मन की तरंग मारलो, बस हो गया भजन. आदत बुरी सुधारलो, बस हो गया भजन. सूरदासजी महाराज उत्तर प्रदेशमध्ये जन्माला आले आहेत महाराज. डोळ्याने आंधळे, ते आंधळे, काहीही दिसत नाही, परंतु त्यांचे पद, त्यांची अभंग, त्यांची रचना एवढी फार सुंदर आहे महाराज. ते म्हणतात, आया है तू कहां से और जाएगा तू कहां, आया है तू कहां से और जाएगा तू कहां. वाणी का स्वर सुधारलो, बस हो गया भजन. वाणी का स्वर सुधारलो, लोकांना बोलताना जरा गोड बोला, जरा मवाळ बोला, हेच तुमचं भजन आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा परमार्थ नाही हो महाराज. दृष्टि में तेरी दोष है, क्यों दुनिया निहारता. अरे तुझ्या दृष्टीमध्ये, तुझ्या नजरेमध्ये दोष आहे रे. तू जगाकडे काय पाहतो, जगाकडे काय पाहतो. एक वाक्य मी पाठीमागे वाचलं होतं बघा, म्हटले तुमची नजर जर काय चांगली असेल ना, तुमची
नजर जर काय चांगली असेल तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल. परंतु ऐका ना, तुमचं जर काय बोलणं गोड असेल ना, अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल. हे बोलण्याची ताकद आहे महाराज. तुम्ही तुमचं वाणी सुधारा, तुम्ही तुमचं बोलणं सुधारा, तुम्ही तुमची दृष्टी सुधारा. दृष्टी में तेरी दोष है क्यों दुनिया निहारता. बाबा पुढचं वाक्य फारच गोड आहे हो. समता का अंजन आखलो. अहो समतेचं काजळ तुम्ही तुमच्या डोळ्यामध्ये घाला, बस हो गया भजन. आलं लक्षात तुमच्या. पारमार्थ दुसरं काय नाही महाराज, हाच परमार्थ आहे. संत महात्मांनी सुद्धा आपल्याला परमार्थ शिकवत असताना सांगितलं नाही जंगलात जा भजन करीत बसा संसार सोडा, सांगितलंच नाही महाराज. तुमच्याकडच्या एक वाईट सवयी सोडा, हेच तुमचं भजन. ढोबळ सांगू, एकदम ढोबळ सांगू का? सांग म्हणा आता, काय संपत आलंय की नाही, सांगू का? तंबाखू खाणं सोडलं, बस हो गया भजन. पटलं तुम्हाला? पटलं ना? किती जण सोडणार सांगा बरं? हा, सोडतील आहे की नाही? बिड्यावडणं सोडलं, बस हो गया भजन. फार गोड परमार्थ, याच्या व्यतिरिक्त परमार्थ नाही महाराज. हो, एक वाक्य सांगू तुम्हाला. गावामध्ये लाव्या करणं सोडलं, बस हो गया भजन. आलं लक्षात तुमच्या? सप्ताहामध्ये काड्या करणं सोडलं, बस हो गया भजन. माता माऊलीचं सांगू तुम्हाला. सासू सुनाने भांडणं करणं सोडलं, म्हणा काय? अहो हेच भजन आहे महाराज, हाच परमार्थ. याच्यापेक्षा परमार्थ दुसरा काही नाही महाराज. आणखीन आता शेवटचं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. शेजाऱ्याचे बांध कोरणं सोडलं, अहो याच्यापेक्षा परमार्थ नाही हो दुसरा महाराज. परमार्थ शिकवत असताना संत महात्म्यांनी आपल्याला असं शिकवलंच नाही तुम्ही सगळं सोडून द्या, काही नाही. तुमच्याकडची एक वाईट सवय सोडा. एकदा का तुमची वाईट सवय गेली ना महाराज, येऊनी गोपाळ राहे ते परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये राहील. परंतु अगोदर आतले विकार तुम्हाला बाहेर काढावे लागतील, त्यावेळेस परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये राहील. या ठिकाणी ऐका, म्हणून मला एक सांगायचंय की आपली दृष्टी सुधारा, आपलं बोलणं सुधारा, आपली नजर सुधारा. हे जर का एकदाच केलं, परमात्मा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाये, नगद नारायण महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की गोपाळ कुमाये. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. परमात्म्याचं तुम्ही नामचिंतन केलं ना तर तुमचं पाप जाईल. परंतु तुम्ही जर काय संतांचं नामस्मरण केलं तर तुमचे दोष जातील. नाम घेता वदनी दोष जाती. आमचे गुरुजी सांगायचे, माणसाकडं पाप राहिलं तरी चालल. काय वाक्य फार गोड आहे बरं का. माणसाकडं पाप राहिलं तरी चालल, परंतु माणसाकडे दोष असले नाही पाहिजे. कारण ते दोष माणसाला पाप करण्याकरता प्रवृत्त करतात. म्हणून माणसाच्या अंतःकरणातले दोष निघून गेलं पाहिजे. दोष घालवण्याचं काम संत महात्म्यांचं नामचिंतन करतंय. म्हणून महाराज म्हणतात, हो नाम घेता वदनी दोष जाती, होका दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरते. एकदा का नगद नारायण महाराजांची आपल्यावरती कृपा झाली ना महाराज, हो संत कृपे त्वरित उद्धरती. कितीही आपण पापी असू द्या, कितीही आपण दुराचारी असू द्या महाराज, संतांची आपल्यावरती कृपा झाली, संत कृपे त्वरित उद्धरती. आणि नामदेव महाराज म्हणतात, अशा संतांची अखंड संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी अशी अपेक्षा नामदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. अखंडित नाम, बरोबर, अखंडित नामा कांची वास पाय, अखंडित नामा कांची वास पाहे, मातांची वाट पाहे, अखंडित नामा त्यांची वाट पाहे. निषेधे
निषेधे निधाय संत संग ब्रह्मा ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवान ब्रह्मादिक त्याची वंदिती ब्रह्मादिगत्याची वंदिती पायवने ब्रह्मादिगत्याची वंदिती पायवने नाम घेता वदने दोष जाते नाम घेता नाम घे नाम घेता वदनी दोष जाते ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर